की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म AB फॉर्म फाडलेला आहे. फॉर्म फाडल्यानं त्यांनी खाल्ला तो फॉर्म. नाव सांगा तुमचं. मी मच्छिंद्र दत्तू ढवळे, राहणार पद्मावती सागरनगर. आज दुपारी क्षेत्रीय मला फोन आला की जरा वॉर्ड ऑफिसला या म्हणून. मी आपल्या गेल्यानंतर तिथल्या ज्या आरो मॅडम आहेत त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनमध्ये बोलवलं. आतमध्ये नंतर त्यांनी मला एक सांगितलं सगळं की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म AB फॉर्म फाडलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती, पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडल्यानं त्यांनी खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली. तर ते म्हटलं ठीक आहे, आता जे काय झालं माहीत नाही आपल्याला. मग म्हटलं मॅडम आता याच्या पुढचं प्रोसिजर काय तुमची. तर मॅडमचं असं उत्तर आलं की बाबा तुम्हाला आता फक्त एक जनरल निवडणूक आयोग लेटर पाठवेल की बाबा तुमचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही ती झेरॉक्सची प्रत तिची सादर करावी आणि फक्त अर्ज तुम्ही द्यावा की बाबा हे झेरॉक्स मी तुम्हाला प्रत देत आहे. तर मी त्यांना म्हणजे प्रश्न केला की बाबा हे बघा मी अधिकृत उमेदवार आहे, मी पण AB फॉर्म भरला, त्यांनी उशिरा भरला, मी पहिला भरलेला आहे. मी भरला दुपारी 2:15 ते 2:30च्या दरम्यान, त्यांनी भरला काहीतरी दुपारी 3:30 पावणे 4 दरम्यान. आता मला नव्हतं माहिती त्यांनी AB फॉर्म भरला, मला ते आज कळलं की त्यांनी त्यांचा AB फॉर्म भरला पण त्यांनी आज माझा फाडला. आता मला काही कल्पना नाही, पण कसं ते आमच्याच पक्षातले माझे चांगले मित्र आहेत, जे मला काय त्यांची काय असं वाईट नाही कुठलं, पण जनरल आता जे काय असेल तो पक्ष निर्णय घेईल. आता पक्षाने मला अधिकृत जर काही AB फॉर्म दिला तुम्ही आपला भरला तो मी मोकळा आलो, मी माझ्या प्रचाराला लागलेलो. आता इथून पुढे जी काय प्रोसेसर आहे ती क्षेत्रीय कार्यालय धनकोडी क्षेत्रीय कार्यालय काय असेल ते बघून घेईल, कारण तो फॉर्म तिथं फाडला गेलाय. दोघांना फॉर्म दिलेला आहे नाही ते मला आज कळलं, मला आधी नव्हतं माहिती. मला आज ते कळलं की पक्षाने दोघांना फॉर्म दिले, पण तो टायमिंग मध्ये जो असतो अंतर दुपारी 3 ते परमिशनचा 3-4 फॉर्म भरायचा असतो. कालची 30 तारीख दुपारी 3-4 फॉर्म भरायचा असतो. मी 2:15-2:30च्या आधीच फॉर्म भरला. 30 मी 29ला माझा अर्ज दाखल केला आणि काल AB फॉर्म जॉईन केला आणि घरी निघून गेलो. मला काहीच कल्पना पुढची काय झालं. आज सकाळी छाननी होती 11-11:30 मी गेलो, छाननी माझी सक्सेस झाली. तिथं उद्योग आमदार त्याला छाननीला पण नव्हता, त्याचा पण फॉर्म बहुतेक छाननी झालेला आहे, पण एक जनरल त्यांनी मला पात्र हे घोषित केलंय निवडून. मग तिथून मी आपल्या घरी निघून गेलो. नंतर तिथं काय झालं गोंधळ मला काहीच कल्पना नाही त्या गोष्टीची. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.